नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता 27 फेब्रुवारीला बघा एक नोटिफिकेशन आली होती, ज्यामध्ये ज्यांनी तिकीटचे पेपर दिले होते आणि ज्यांच्या रिझल्ट आला आणि त्यांना 1 किंवा 2 मार्कांनी ते फेल झाले असेल, त्यांच्यासाठी बघा याच्यामध्ये त्यांनी एक फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन आणि स्कॅन कॉपी म्हणून त्याला एक एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला इथे. इथे बघा ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही जे आहे त्याच्यावर जाऊ शकता. आपण या वेबसाईटवरती क्लिक करूया. जसं की तुम्ही क्लिक करता इथं बघा तुमच्या समोर जी आहे ती आर-सी-आर-बीची जी एक कॉपी आहे ती ओपन होईल. ठीक आहे. या सूचनेमध्ये बघा तुम्हाला काय-काय दिलेलं आहे ते तुम्हाला याच्यामध्ये काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी आहे तुमची फोटोकॉपी अप्लाय करू शकता. यामध्ये बघा जानेवारीमध्ये झालेली जी एक्झाम होती, भरपूर एक्झाम झाल्या होत्या जानेवारीमध्ये. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय किंवा त्यामध्ये तुम्हाला कमी मार्क पडले आहेत किंवा जे कोणी 1-2 मार्कांनी फेल झाला असेल आणि त्यांना अशी शक्यता आहे की ते पास होऊ शकतात. असे विद्यार्थी याच्यामध्ये जे आहे ते फेल तपासणी, स्कॅन कॉपी किंवा पुनर्मूल्यांकन करू शकतात. तर व्हेरिफिकेशन म्हणजे काय? तर थोडक्यात तुम्हाला फक्त तपासणी करायची आहे. तुम्हाला जर वाटत असेल, की मला 32 मार्क पाहिजे होते आणि मला 31 मार्क पडले, तर तुम्ही फेर तपासणी करू शकता किंवा तुम्ही त्याची स्कॅन कॉपी सुद्धा मागवू शकता. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं पहिली स्टेप म्हणजे काय ती स्कॅन कॉपी आहे. तुम्हाला स्कॅन कॉपी जर तुम्ही मागवली, तुम्हाला सगळे तुमच्या शंका ज्या दूर होतील. त्यामुळे तुम्हाला ह्या दुसऱ्या भानगडीमध्ये न पडता तुम्ही स्कॅन कॉपी मागवू शकता. स्कॅन कॉपी बघून तुम्ही त्यामध्ये बघू शकता. तुम्हाला जर समजा जास्त मार्क पडत असेल, तर तुम्ही त्यामध्ये पुनर्मूल्यांकन हा मार्ग निवडू शकता. ठीक आहे? तर आता बघा आपण समोर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला स्कॅन कॉपी कशी अप्लाय करायची ते आपण बघणार आहे. त्या संदर्भात बघा अगोदर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा एक एक चालू ईमेल आयडी पाहिजे, जे तुमचा रेग्युलर वापरासाठी असेल आणि एक चालू मोबाईल क्रमांक पाहिजे, ज्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल वाय-सी-एमकडनं. ठीक आहे. यामध्ये बघा फीचा तपशील दिलेला आहे. कशाप्रकारे गुण फेरमोजणीसाठी तुम्हाला ₹100 जे आहे तो खर्च आहे. त्याच्यामध्ये बघा तारीख दिलेली आहे तुम्हाला 28 फेब्रुवारी पासून ते 10 मार्चपर्यंत तुम्ही हा अर्ज अप्लाय करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला गुण फेरतपासणी फेरमोजणी याचा अर्थ असा होतो, तुम्हाला जर का समजा वाटत असेल, की तुम्हाला 40 मार्क पडणार होते आणि तुम्हाला 35 मार्क पडले, तर तुम्ही याच्यामध्ये गुण फेरतपासणी करू शकता. याने आपण त्याला काय म्हणतो व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स. परंतु मी तुम्हाला सांगेल ह्या भानगडीत पडू नका. तुम्हाला काय करायचं डायरेक्ट स्कॅन कॉपी अप्लाय करायची. इथं ₹100 देण्यापेक्षा तुम्ही ₹200 इथे द्या. तुम्ही डायरेक्ट स्कॅन कॉपी अप्लाय करा. स्कॅन कॉपी तुमच्या मेलवरती 10 ते 15 दिवसामध्ये येऊन जाईल डेट ऑफ ॲप्लिकेशन पासून आणि जर तुम्हाला वाटलं तुमचे मार्क्स वाढू शकतात, तर तुम्ही पुनर्मूल्यांकन करू शकता. तर पुनर्मूल्यांकन म्हणजे काय? रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक. तुम्हाला जी आन्सर बुक मिळेल स्कॅन कॉपी, ती फोटोकॉपी तुम्ही बघून तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता. इथे तुम्हाला एका विषयासाठी ₹500 चार्ज आहे आणि तुम्ही कमीत कमी 1 विषय मागवू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 विषय मागवू शकता. त्यामुळे तुम्हाला ते लिमिट दिलेली आहे. आणि ह्या सगळी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. ठीक आहे. अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये ऑफलाईन पाठवावं लागतं, परंतु वाय-सी-एममध्ये ऑनलाईन पाठवावं लागतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलंही ऑफलाईन काही काही तुम्हाला पोस्टाने पाठवायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. इथे बघा तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता. ओके. तर आता बघा आपण इथं अप्लाय कसं करायचं ते बघूया. आपल्याकडे बघा ही वेबसाईट आहे. या वेबसाईट तुम्हाला यायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन. ठीक आहे. यामध्ये बघा तुम्हाला एक सूचना सुद्धा दिलेली आहे. तुम्ही जे आहे ते 28 तारखेपासून ते 11 आणि म्हणजेच का 10 मार्चपर्यंत अप्लाय करू शकता. ठीक आहे. तुम्हाला 10 मार्चपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे फोटोकॉपीसाठी आणि तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे 11 तारखेपर्यंत. म्हणजे तुमच्याकडे 1 दिवस शिल्लक राहतो. त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवू नका. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं असेल त्यांनी करू शकता. ठीक आहे. आता इथं बघा तुम्हाला इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे. एक्झाम इव्हेंट तुमचं जानेवारीमध्ये एक्झाम झाली होती बरोबर. प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्ही जर का बी-एला असाल तर G01 सर्च करा. ठीक आहे. आणि जर तुम्ही बी-कॉमला असाल तर G02 करा. माझ्याकडे एक विद्यार्थिनी आहे. ती आहे बी-कॉमला. तिला मार्क कमी पडलेले आहे. तिचा रोल नंबर इथे टाकतो मी. इथे बघा तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे. पी-आर-एन नंबर वेगळा असतो, सीट नंबर वेगळा असतो. तुम्ही पी-आर-एन नंबरद्वारे तुम्ही तुमचा रिझल्ट बघता. त्यावर तुम्हाला बघा एक सीट नंबर असतो. तो सीट नंबर इथे टाकायचा आहे तुम्हाला. इथे बघा तुम्हाला कशासाठी ॲप्लिकेशन करायचं, व्हेरिफिकेशन ऑफ मार्क करायचं, कॉपी ऑफ आन्सर बुक करायचं का रिव्हॅल्युएशन करायचं. रिव्हॅल्युएशन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला अगोदर कॉपी ऑफ आन्सर शीट करावं लागेल किंवा तुम्ही व्हेरिफिकेशन ऑफ मार्क करू शकता. परंतु व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स करून काही उपयोग होणार नाही. तुम्हाला कॉपी ऑफ आन्सर बुक तुम्ही अप्लाय करू शकता. जेणेकरून काय होईल, तुम्हाला तुमची शंका दूर होईल. ठीक आहे. इथे बघा तुमच्या विद्यार्थिनीचं नाव येईल, तुमचा जे काही विद्यार्थी असेल तुमचं नाव येईल, इथे तुमचा सीट नंबर येईल. इथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. इथे तुम्हाला चालू ईमेल आयडी टाकायचा आहे. कारण तुमच्या ईमेलवरती किंवा WhatsApp नंबरवरतीच तुम्हाला तुमची फोटोकॉपी जी आहे ती रिसीव्ह होईल. आता बघा यांचा एक विषय बॅकला आहे. कुठला आहे बघा G02 EVS 201 एन्व्हायर्नमेंट स्टडीज. याचा पर्यावरणाचा विषय बॅकला आहे. यांचा रिझल्टची मी चेक केला. ॲक्चुअली यांचा विषय जो आहे तो पर्यावरणामध्ये दोष नाहीये. म्हणजे थेअरी पेपरमध्ये प्रॉब्लेम नाही यांचा. यांचा असाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे. यांना असाइनमेंटला कमी मार्क पडले. तर ॲक्चुअली ठीक आहे असाइनमेंटला कमी मार्क पडले म्हणजे तुम्ही असाइनमेंट परत देऊ शकत नाही. बरोबर? तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, तर हा पर्यावरणाचा पेपर आहे त्यांना परत द्यावा लागेल. ठीक आहे. तर तुम्ही जर का समजा तुम्हाला कॉपी ऑफ आन्सर बुक पाहिजे असेल, तुम्ही यावर क्लिक करू शकता.
यावर क्लिक करून तुम्ही बघा, इथं मेक पेमेंटवर क्लिक करू शकता. तर मेक पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्ही इथं टाकू शकता. तुम्हाला चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि सेम प्रोसेस तुम्हाला इथं मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला तुमचं पेमेंट करावं लागेल. तुम्हाला फोनपे, Google Pay, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कशावरून तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक पी डाउनलोड होईल. ती पी तुमच्याकडे सेव्ह ठेवायची. ती पी तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटरला तुम्ही पाठवू शकता. आवश्यकता नाहीये पाठवायची, परंतु एक प्रूफ म्हणून तुम्ही त्यांना पाठवू शकता. विथिन 10 डेज म्हणजे तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या मेलवरती किंवा ह्या WhatsApp नंबरवरती तुम्हाला जे आहे ते तुमची आन्सर की तुम्हाला येऊन जाईल. तुम्ही त्यावर चेक करू शकता. कोणाला जर काही शंका असेल, तर तुम्ही मला ती फोटो काही पाठवू शकता. मी तुम्हाला त्यावर सजेस्ट करेल, की तुमचे मार्क्स वाढेल किंवा नाही वाढेल. ठीक आहे. तुम्ही मला पाठवू शकता. परत याच्यामध्ये सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जर 1 अन् 2 मार्कांनी किंवा 5-6 मार्कांनी फेल झाला असाल, तर तुम्हाला वाटतंय का हे वर्थ इट आहे? कारण तुम्हाला फोटोकॉपी अप्लाय करायला ₹200 खर्च आहे आणि रिव्हॅल्युएशन करायला तुम्हाला ₹500 खर्च आहे. टोटल खर्च आहे ₹700 आणि तुम्ही जर का एटी-केटीचा परत जर फॉर्म भरला, तर तुम्हाला खर्च आहे ₹150. मग हे किती वर्थ इट आहे? तुम्हाला जर का याचे उत्तर पाहिजे असेल, तर बा तुम्हाला वाटतंय जर तुम्हाला जर समजा वाटत असेल, की हे योग्य आहे का फोटोकॉपी अप्लाय करणं किंवा अयोग्य आहे, तर या संदर्भात बघा आपण आज संध्याकाळी एक लाईव्ह घेऊया. त्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगेल काय फायदा आहे आणि काय तोटा.